टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट घेतली। आपल्यासोबत मंत्री महोदय आहेत। काय सांगाल, आज तुम्ही देशमुख कुटुंबियांची भेट घेतली, काय चर्चा झाली? पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला देशमुख कुटुंबियांची भेट घ्यायला पाठवलं होतं आणि प्रामुख्यानं जी वैभव त्यांची मुलगी आहे ती जेव्हा 12वीच्या परीक्षेमध्ये 85% गुण मिळवून उत्तीर्ण झाले त्याच वेळेस मला आनंद झाला की एक मुलगी घरामध्ये वडिलांचं छत्र हरपलेलं असताना 85% गुण मिळवतं। त्यामुळे त्या मुलीचा सन्मान करायला, तिचा कौतुक करायला मी या ठिकाणी पोहोचलो होतो आणि मी आज घोषणा केली की तिच्या आयुष्यामध्ये तिला जेवढं शिकायचं असेल तेवढं तिने शिकावं। तिच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च प्रताप सरनाईक म्हणून मी उचललेला आणि तिचं कौतुक करून भविष्यामध्ये जे काही सहकार्य लागेल ते देशमुख कुटुंबियांना आम्ही करू। नक्कीच दुसरीकडे आपल्या पक्षाकडून घरकुल सुद्धा दिलं जातं त्यांना, घर बांधून, त्याबाबत ते बघा एकनाथ शिंदे साहेब देणारे आहेत, घेणारे नाही आहेत आणि देत असताना ते मागचा पुढचा कधी विचार करत नाही। त्यामुळे भविष्यामध्ये अजूनही काही गरज लागली तीही आम्ही पूर्ण। आपल्यासोबत या ठिकाणी मंत्री महोदय होते ज्यांनी देशमुख कुटुंबियांची आज भेट घेतलेली आहे। त्यांनी या संपूर्ण कुटुंबाशी संवाद देखील साधलेला आहे। मात्र या 6 महिने या संपूर्ण घटनेला झालेले असताना यामधला एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे। त्यावरती मात्र आता सरकार किंवा प्रशासन नेमकं काय भूमिका घेते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मंत्री महोदयांनी आज मस्साजोगमध्ये जाऊन भेट घेतलेली आहे। कॅमेरामन विनोद हुमनाबादकर सह मी अशोक काळकुडे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।